नमस्ते मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा केडीएम किचनच्या पुढच्या एका रेसिपीमध्ये। 26 तारखेला काय माहिती आहे ना, 26 तारखेला आहे महाशिवरात्र। हा एक खूप मोठा सण आहे आणि त्यामध्ये ना एक सर्वात मोठी गोष्ट असते उपवास। उपवास म्हटलं की बऱ्याच वेळा उलट जास्त भूक लागते। तुमच्यापैकी जे कोणी हसलेत त्यांना माहिती आहे की ही गोष्ट खरी आहे। आणि उपवास म्हटलं की आपण वेगवेगळे पदार्थ उलट ट्राय करत असतो, नवीन नवीन पदार्थ जे जनरली आपण खात नाही डेली लाईफमध्ये। सो असे पदार्थ आपण ट्राय करत असतो आणि आज मी असेच 2 पदार्थ तुमच्यासाठी घेऊन आलोय जे तुम्ही महाशिवरात्रीनिमित्त ट्राय करू शकता किंवा इतर कुठल्याही उपवासाच्या वेळेस तुम्ही ही जी रेसिपी आहे ही घरी ट्राय करू शकता। फार इझी क्विक रेसिपी आहे आणि टेस्टच्या बाबतीत म्हणाल तर माहिती आहे सगळ्यांनाच की उपवासाचे पदार्थ ऑलवेज टेस्टी असतात। सो चला आजचा हा व्हिडिओ स्टार्ट करू। उपवास म्हटले की नेहमीचीच ती खिचडी किंवा साबुदाण्याचे वडे कंटाळ येऊन जातो आहे ना प्रत्येक उपवासाला हेच आयटम्स खाताना। सो आज आपण बनवणार आहे काहीतरी युनिक वेगळ्या प्रकारचे रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे। आपण बनवणार आहोत एक स्पेशल युनिक उपवासाचे वडे आणि उपवासाचा डोसा। हो, तुम्ही बरोबर ऐकलात, आपण बनवणार आहोत उपवासाचा डोसा। आता हे जे 2 आयटम्स आहेत ना, उपवासाचा वडा आणि उपवासाचा डोसा, ह्याच्यामध्ये एक कॉमन फॅक्टर आपण बनवणार आहोत। ह्यांच्याबरोबर ह्यांना साथ देणारी एक झणझणीत चटणी। आता ह्या चटणीसाठी काय काय लागणार आहे आपल्याला, तर आपण पहिल्यांदा घेणार आहोत 2 मिरच्या। या 2 मिरच्या मी मधनं कट करून घेतल्यात। त्याच्यानंतर कोथिंबीर, थोडा पुदिना, आलं आणि ह्याच्यात पिळणार आहोत आपण अर्ध लिंबू। साधारणतः एक अर्धा ते पाऊण चमचा मीठ टाकतो आपण ह्याच्यात। 2 ते 3 चमचे मस्त भाजलेले कुरकुरीत शेंगदाणे। आपण ह्याच्यात टाकणार आहोत 1 कप पाणी आणि आता आपण ह्याला मस्त बारीक बनवणार आहोत। चटणीची कन्सिस्टन्सी आपण ह्याची आणणार आहोत आणि ह्याच्यासाठी याला एकदम मस्त फाईन ग्राइंड करून आणणार आहोत आपण। आता ही अशी मस्त चटणी तयार झाली आहे आपली आणि ही कॉमन चटणी असणार आहे डोसा आणि आपल्या उपवासाच्या वड्यांसाठी। ही जी कन्सिस्टन्सी बघा, ही अशीच कन्सिस्टन्सी आली पाहिजे, छान, जास्त पातळ नको आणि जास्त घट्ट पण नको, एक सेमी सॉलिड अशी कन्सिस्टन्सी आली पाहिजे चटणीला। तो ही आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ। छान अशी मस्त झणझणीत चटणी झालेली आहे। आता थोड्या वेळापुरती ही चटणी आपण बाजूला ठेवू। आता जे आपले 2 आयटम्स आहेत, उपवासाचा वडा आणि उपवासाचा डोसा, ह्याच्यासाठी ना अजून एक कॉमन फॅक्टर आहे ज्याच्यामध्ये आपण बनवणार आहोत साबुदाणा आणि वरई याची एक फाईन पावडर बनवणार आहोत। तर त्याच्यासाठी मी पॅन आता सध्या गॅसवर ठेवली आहे। थोडी पॅन गरम झाली की आपण त्याच्यात टाकणार आहोत 1 वाटी साबुदाणा। 2 ते 3 मिनिटं साबुदाणा हा भाजून घ्या छान। साबुदाणा असा थोडा भाजून झाला ना की त्याला थोडं थंड होऊन द्यायचं, कारण आपल्याला त्याला मिक्सरमधनं बारीक करायचं आहे। सो हा साबुदाणा मी भाजलेला आहे आणि आता हा थंड झाला आहे बऱ्यापैकी। सो याला आपण टाकूया मिक्सरच्या भांड्यात। वरई टाकायची आपल्याला अर्धी वाटी। सो आता भाजलेला छानसा भाजलेला साबुदाणा आणि अर्धी वाटी वरई आपण घेतलेली आहे। आता ह्याची आपण एकदम फाईन पावडर बनवणार आहोत। जेवढी फाईन बनवता येईल तेवढी फाईन पावडर बनवायची आहे मिक्सरमधून। तुम्ही बघू शकता अशी एकदम मस्त फाईन पावडर तयार झाली आहे याची। ही पावडर आपल्याला जाडी ठेवायची नाही आहे, जेवढी ती जाडी भरडी राहील तेवढं आपलं जे वड्याचं कव्हर किंवा बॅटर तयार करणार आहे आपण, तर वडा जेव्हा होईल फायनली तेव्हा तो असा कुरकुरीत नाही लागणार, कडक आणि करकर येईल त्याच्यामध्ये। आणि आपण ही पावडर दोन्ही आपल्या पदार्थांसाठी वापरणार आहे, वड्यासाठी पण आणि डोस्यासाठी पण। सो यातली आत्ता सध्या आपण अर्धी पावडर एका बाउलमध्ये काढून घेऊ आणि अर्धी पावडर आपण डोस्यासाठी यूज करणार आहे। अर्धा चमचा मीठ, 1 चमचा तिखट आणि ह्याच्यात टाकणार आहोत आपण थोडं मी गरम करून घेतलं आहे तेल, तर त्यातलं 1 चमचा तेल याच्यात आपण टाकणार आहोत आणि याला आपण आता चांगलं मिक्स करून घेऊ। असं छान याला एकजीव करून घ्यायचं आहे। ह्याच्या जेवढ्या शक्य तेवढ्या गुठळ्या याच्या कमी झाल्या पाहिजेत। तर आता तुम्ही बघू शकता आपण पाणी ॲड करून याला कंटिन्यू स्टर करत ही कन्सिस्टन्सी आपण अचीव केलेली आहे।
आता हे बघू शकता, तुम्हाला ही अशी कन्सिस्टन्सी पाहिजे आपल्याला. वड्याचं जे कवर आहे किंवा ज्याला आपण बॅटर म्हणू किंवा त्याचं आवरण, याची तयारी कंप्लीट झाली आहे. आता आपण ॲक्च्युअल वड्याचं स्टफिंग बघणार आहोत. स्टफिंग करताना 2 गोष्टी, एक उकडलेला बटाटा जो आपण किसून घेणार आहे, तो पार्ट आपण नंतर बघणार आहे. पण त्याच्या आधी एक ठेचा बनवायचा आपल्याला. सो तो ठेचा बनवण्यासाठी आपण घेतल्यात 3 मिरच्या. मिक्सरच्या भांड्यात 3 मिरच्या घेतल्यात. त्याच्यामध्ये आपण एक थोडंसं आलं टाकलं आहे, चिरलेली कोथिंबीर आणि जिरं. आणि आता हे आपण ठेचा जसा असतो ना, ठेच्याची कन्सिस्टन्सी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. सो ह्याचा आपण आता बनवणार आहोत ठेचा. आता तुम्ही बघू शकता आपला ठेचा मस्त तयार झाला आहे. आपण 2 ते 3 मिरच्या टाकल्यात मोठ्या. सो छान झणझणीत ठेचा तयार झाला आहे. हा ठेचा आता आपण एका बाउलमध्ये बाजूला काढून घेऊ आणि आपण आपल्या पुढच्या प्रोसेसला सुरुवात करू. वड्याच्या स्टफिंगसाठी मस्त ठेचा तयार झाला आपला, तो आपण सध्या बाजूला ठेवला आहे. तर बटाटे असे आपण किसून घ्यायचेत. मी 3 बटाटे घेतलेत किसण्यासाठी, उकडलेले बटाटे आहेत. आपण छान 3 असे उकडलेले बटाटे किसून घेतलेत. किसून घेतले तर कुठलाही मोठा बटाट्याचा पार्टिकल राहायचे काही चान्सेस नाही आहेत. आता आपण ह्याच्यात टाकणार आहोत जे मगाचे आपण ठेचा बनवला होता, तो आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत. त्याच्यानंतर आपण ह्याच्यात टाकणार आहोत अर्धा चमचा मीठ आणि आपण त्याच्यामध्ये अर्ध लिंबू असं पिळून घेणार आहोत छान. बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करा. कोथिंबीर ॲड करताना एक लक्षात ठेवा, ज्यांना उपवासाला कोथिंबीर चालत नाही, काहींना उपवासाला कोथिंबीर नाही चालत, सो अशा लोकांनी कोथिंबीर अवॉइड केली तरी चालते. आणि याच्यामध्ये नंतर आपण ॲड करणार आहोत 2 चमचे बारीक कूट, शेंगदाण्याचा कूट आपण ॲड करणार आहोत 2 चमचे. आणि आता याला छान आपण असं एकजीव करणार आहोत. आता आपलं हा पार्ट मळून झालेला आहे. आता याचे आपण छान असे गोल गोल वडे करायचे. छोटे छोटेच करा कारण खायला छान वाटतात. मस्त आता आपले गरगरीत वडे रेडी आहेत. त्याचं हे छान असं बॅटर रेडी आहे. आता आपण हे वडे डीप करणार आहोत या बॅटरमध्ये. आणि मी ऑलरेडी आहे ना कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे. कडकडीत गरम झालं पाहिजे तेल, कारण तेल जर गार राहिलं आणि आपण जर त्याच्यात वडे सोडले तर ते वडे आहे ना कढईच्या तळाला चिटकतात. सो तेल एक लक्षात ठेवा, तेल एकदम कडकडीत गरम झालं की गॅस हायवरून मीडियम फ्लेमवर ठेवायचा आणि मग त्याच्यात वडे सोडायचे. तर चला आता आपण त्याच्यामध्ये वडे सोडूया. असा मस्त एक एक वडा घ्यायचा, या प्लॅटरमध्ये तो डीप करायचा छान. त्याला सगळीकडं हे बॅटर लागलं पाहिजे आणि असं त्याला मस्त अगदी डीप करून घ्यायचा आणि हा तेलामध्ये सोडायचा. अशाच तुम्ही सगळे वडे तेलात सोडू शकता. आता वडे आपण एक साधारणतः 5 ते 10 मिनिटापर्यंत आहे ना, 5 मिनिटापर्यंत डीप फ्राय केलेले आहेत. आणि डीप फ्राय झाल्यानंतर आहे ना त्यांना असा छानसा ब्राऊन तांबूस असा कलर आला आहे. आता आपण गॅस बंद करायचा आहे आणि एका डिशमध्ये मी टिश्यू पेपर घेतलेत. आता आपण काय करायचं आहे, हे वडे झाऱ्याने असे काढून घ्यायचे आणि या टिश्यू पेपरमध्ये टाकायचे. टिश्यू पेपरचा यूज असा असणार आहे की जे एक्सेस ऑइल राहणार आहे वड्यांमध्ये ते आपण टिश्यू पेपरच्या मदतीने त्याला ॲब्सॉर्ब करून घेऊ. आपले खमंग असे वडे रेडी आहेत आणि तुम्ही बघू शकता मस्त त्याला ब्राउनिश कलर आलेला आहे आणि त्याचा जो स्ट्रक्चर आहे आणि त्याचा जो ॲपिअरन्स आहे तो इतका छान आला आहे. वास पण मस्त सुटला आहे. सो आता आपण वडे बाजूला ठेवणार आहोत आणि आपण वळणार आहोत आपल्या पुढच्या ॲटमकडे, उपवासाचा डोसा. आता डोसा बनवताना पहिल्यांदा आपण बनवणार आहोत डोस्याचं बॅटर. डोस्याचं बॅटर बनवण्यासाठी मी साधारणतः 2 बटाटे घेतलेत आणि त्याला आपण मिक्सरमधनं काढणार आहोत. 1 कप पाणी आणि आपण ह्याला आता काढणार आहोत मिक्सरमधून. ह्याची एकदम मऊ अशी पेस्ट बनवणार आहोत आपण. बॅटरची पुढची प्रोसेस बघू. आता
तुम्हाला आठवतंय आपण साबुदाणा आणि वरईची पेस्ट पावडर बनवली होती। ती पावडर आता उरलेली पावडर आपण एका बाउलमध्ये घ्यायची आहे आणि आपण जी बटाट्याची पेस्ट केली होती आता ती याच्यामध्ये मिक्स करायची आहे। ही बटाट्याची पेस्ट आपण या पावडरमध्ये मिक्स केली आहे, फाईन पावडरमध्ये। त्याच्यानंतर ह्याच्यात टाकायचं आहे आपल्याला पाव कप दही, कापलेल्या 2 मिरच्या, एकदम फाईन कापलेल्या मिरच्या, त्याच्यानंतर फाईन कापलेली कोथिंबीर ॲड करायची याच्यामध्ये। सो एक साधारणतः 1 इंचाचं आलं एकदम फाईनली चॉप्ड। त्याच्यानंतर 1 टीस्पून जिरं ॲड करायचं याच्यामध्ये, अर्धा टीस्पून काळी मिरी पावडर टाकायची, 1 टीस्पून, अर्धा ते 1 टीस्पून चवीपुरतं मीठ टाकायचं आहे, 2 टीस्पून आपल्याला शेंगदाण्याचा बारीक केलेला कूट टाकायचा आहे। एकदम एकजीव होईपर्यंत ह्याला आहे ना खूप छान असं मिक्स करायचं आहे। आता असं छान असं एकजीव करून झालं की याच्यामध्ये आपण टाकणार आहे एक साधारणतः 1 कप पाणी आणि याला परत आपण छान मिक्स करून घ्यायचं पाणी टाकल्यावर। आता याची कन्सिस्टन्सी बघा अशी झाली आहे। आता याला आपण आहे ना 20 मिनिटासाठी बाजूला ठेवणार आहोत, म्हणजे या मिश्रणाची एकमेकांशी मस्त मारामारी होईल आणि हे मिश्रण डोस्यासाठी रेडी होईल। एक मस्त 20-30 मिनिटं आपण हे बॅटर आहे ना बाजूला ठेवलं होतं। आता हे रेडी आहे डोसा बनवण्यासाठी। तर त्याला मी जसं तुम्हाला सांगितलं होतं की याला आपल्याला वॉटरी बनवायचंय, थोडंसं पातळच बनवायचंय। सो आपण याच्यात अजून एक अर्धा कप पाणी टाकू, अर्धा कप पाणी टाकून आहे ना आपण याला थोडं वॉटरी बनवू। डोसा होण्यासाठी आपलं ते जे बॅटर आहे हे आता रेडी झालंय। तो आपण आता याचा छानसा डोसा बनवू। आता मस्त हे बॅटर आहे ना असं आपण पॅन मध्ये वस्तूवर टाकायचं। अशा प्रकारे आपला डोसा रेडी झालाय। उपवासाचे पदार्थ एवढे टेस्टी असू शकतात, एवढे रुचकर असू शकतात। ही रेसिपी जर तुम्ही घरी केली तरच तुम्हाला कळेल। महाशिवरात्र असू दे किंवा कुठलाही उपवास असू दे, ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा। मी तर तुमच्या घरी प्रत्येक वेळेस खायला येऊ शकत नाही। सो जर तुम्ही ही रेसिपी घरी ट्राय केली तर कशी झाली आहे हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा। आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर याला लाईक आणि शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ते छोटंसं बेल आयकॉन असतं ना त्याला प्रेस करा, म्हणजे आमचा जेव्हा नेक्स्ट व्हिडिओ येईल त्यावेळेस तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन नक्की येईल। तर भेटूया अशाच पुन्हा एका भन्नाट रेसिपी बरोबर पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्ते।